यानंतर आपण बघणार आहोत सटाण्याच्या आमदार दीपिका चव्हाण विधानसभेमध्ये कांद्याची माळ घालून त्यांनी प्रवेश केला आणि कांद्याच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ही कांद्याची माळ घातली आणि कांद्याची माळ घालून त्यांनी विधानसभेमध्ये चर्चा केली आणि अध्यक्षांना प्रश्न सुद्धा विचारला। अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आक्षेप घेतल्याने चव्हाण यांना कांद्याची माळ गळ्यातून काढावी लागली। आपण ही दृश्य बघतोय, हे दृश्य आहेत विधानसभेमधली। मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले आहे अध्यक्ष महोदय। कांद्याला चांगला भाव मिळेल, त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडता येईल, मुलांचे शिक्षण करता येईल, मुला मुलींचे लग्न करता येईल, हे स्वप्न पाहत असताना कांद्याचे भाव आपण बघितलं कांद्याचा दिवसेंदिवस दर पडत चाललेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीचे पैसे मिळत नाहीयेत, वाहतूक खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही अशी परिस्थिती झाली आणि त्यामध्ये आता बाजार समित्यांमधला बंद असेल, माथाडी कामगार आणि व्यापारी संपावर गेले, त्यामुळे कुठेतरी शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण बघणार आहोत की या सगळ्यामध्ये आता परिस्थिती काय आहे याचा सुद्धा आढावा घेणार आहोत आणि एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। उपसमितीची बैठक आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। बैठक आता रात्री 9 वाजता होणार आहे। विधेयक आणि ATR उद्या सादर करण्यात येणार आहे। आपण बघतोय मंत्री गटाची बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। सकाळी 9 वाजता ही बैठक होणार होती, त्यानंतर ती बैठक दुपारी 2 वाजता होणार होती, पुढे ढकलण्यात आली। मात्र आता पुन्हा एकदा रात्री 9 वाजता ही बैठक ढकलण्यात आली आणि आपण आता थेट जाणार आहोत प्राजक्ता पोळ भायखळा मार्केट मधून आपल्या सोबत आहेत। प्राजक्ता, काय परिस्थिती आहे तिथली? लोकांना भाज्या मिळतायत का? कारण संप सुरू आहे, बाजार समित्यांचा, माथाडी कामगार आणि व्यापारी संपावर आहे, काय परिस्थिती आहे? नक्कीच संदीप, आजच्या संपाचा जर परिणाम बघायचा झाला तर मी ही मार्केटची दृश्य आपल्याला बघू शकता की भायखळा मार्केटची ही दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण बघतोय की हे मार्केट किती सुनं आहे आणि या मार्केटमध्ये अजिबात गर्दी दिसत नाहीये। आज आवक जी आहे ती संपामुळे कमी झालेली आहे, त्यामुळे भाज्यांचे दर जे आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत। आपल्याबरोबर इकडचे भाजी विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारूया। मला सांगा, आज संपाचा कसा परिणाम झालेला आहे? किती ट्रक आलेले आहेत की भाज्यांचे आणि काय परिणाम जाणवतो? मार्केटमध्ये आज भाज्यांचे 4 ते 5 ट्रक आलेले आहेत। रोज जे 15-20 ट्रक असतात ते आज आले नाही संपामुळे। संप हा व्यापाऱ्यांनी केला नाही, माथाड्यांनी संप केला आहे की सर्व मार्केट, मुंबईमधली 5 मार्केट सर्व बंद आहेत। दुसरी गोष्ट, नाशिक, बीड, जालना इथले सुद्धा कामगार जे आहेत, माथाडी कामगार संपावर गेलेले, त्यामुळं मार्केटला भाजी आवक एकदम कमी आलेली आहे। दरावर किती परिणाम झाला? दरावर कमीत कमी 40 ते 50% दर वाढले गेलेले। जे दर आज शनिवारी सोमवारी फरशांचे बाजार 20 ते 24 रुपये आहेत, ते आज 60 ते 70 रुपये झाले। भेंडी 30 ते 32 रुपये भावाची भेंडी आज 50 ते 52 रुपये झाली। दुसरी गोष्ट, आवक, फक्त भाज्यांची आवक वाढली, कोबी आणि फुलावर मार्केटमध्ये जास्त आलेली, त्यामुळे ते दर फक्त 10%नीच वाढलेले आहेत, जास्ती वाढलेले नाहीत। फक्त कोबी आणि फुलावरचे दर वाढलेले नाही। टमाटाचे दर फक्त 10%नी वाढलेत, बाकीच्या भाज्यांचे दर आहे तसेच आहेत। ग्राहकांवर कसा परिणाम जाणवतोय? कारण मार्केट हे गजबजलेलं असतं, आज फार अशी गर्दी दिसत नाही। मार्केट गजबजलेलं असतं, पण संपामुळं जे रोज माल घेणारे येतात त्यांना हे डबल भावात परवडत नाही। 10 रुपयाचा माल तुम्ही 50 रुपयाला देणार, त्यांना परवडणार नाही। त्यामुळं गिराईक मार्केटमध्ये 10% गिराईक आहे, 90% गिराईक नाही आहे। नक्कीच संदीप, आपण बघतोय की जे आपण ऐकलं, हे भाजी विक्रेते होते, त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने 90% हा परिणाम ग्राहकांवर जाणवतो आणि दर जे आहेत ते 60 ते 70%नी वाढल्याचं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। संदीप, अगदी प्राजक्ता, कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक किरकोळ बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर महागाईचा सामना करावा लागतो आणि तिकडं शेतकऱ्यांच्या हातामध्ये भाजीला किंवा एकंदरीत शेतमालाला पैसे मिळत नाहीये, म्हणजे मधला मलिदा कोण खातंय हा सुद्धा एक विश्लेषणाचा विषय आहे। धन्यवाद प्राजक्ता, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। या काही घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।